नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। तुमचा दिवस आनंदमय जाओ हीच मी स्वामींपुढे प्रार्थना करते आणि माझ्या माहितीला सुरुवात करते। तर आज जी मी माहिती देणार आहे ना ती आहे अक्षय तृतीया, जी येत आहे 19 तारखेला। ठीक आहे, तर त्या दिवशी आपल्याला कुठला एक उपाय करायचा आहे। ठीक आहे, सोपा आणि साधा मी उपाय सांगणार आहे। मी नेहमी सोपे आणि साधे उपायच घेऊन यायचा प्रयत्न करत असते। पूजा ही साध्या पद्धतीत कशी करायची आहे, दान कुठल्या कुठल्या गोष्टींचं करायचं आहे आणि कुठल्या गोष्टींची खरेदी करायची आहे। ठीक आहे, तर त्या अगोदर आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर बघा त्या दिवशी सगळ्यात अगोदरानं महत्त्वाचं म्हणजे पूजा। आता कुठल्या कुठल्या देवांची पूजा ही होते। विष्णू देवांची पूजा त्या दिवशी केली जाते। विष्णुदेव, लक्ष्मी माता आणि कृष्ण भगवान। ठीक आहे, ह्यांची जर तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा मग फोटो असेल तर तुम्ही एक चौरंगावरती विराजमान करू शकता त्यांना। फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या, मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक करून घेऊ शकता। ठीक आहे, त्यांना तुम्हाला अष्टगंध, हळद कुंकू हे लावायचं आहे। ठीक आहे, जनेऊ अर्पण करायचं आहे। ठीक आहे, पिवळं फूल अर्पण करायचं आहे आणि त्या दिवशी तुम्ही खिरीचा भोग दाखवू शकता किंवा गोष्टींचा भोग हा दाखवू शकता। ठीक आहे, लक्ष्मी मातेला खास करून। तर तुम्हाला सेवा कुठल्या कुठल्या करायच्या आहेत आता त्या दिवशी तुम्हाला बघा श्री सुक्तम तुम्ही लावून ठेवू शकता। श्री सुक्तमचा पाठ करू शकता किंवा तुम्ही लावून ठेवू शकता। त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम, त्यानंतर कनकधारा स्तोत्र हे तुम्ही लावून ठेवू शकता किंवा मग तुम्ही पाठ करू शकता। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र यायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर मग तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप तुम्हाला करायचा आहे। आता त्या दिवशी तुम्हाला एक उपाय जो एकदम सोपा मी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, जर तुमची मनोकामना कुठलीही मनोकामना असेल, ठीक आहे, ती तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक तुम्हाला ना कळस घ्यायचा आहे। ठीक आहे, आता तुम्ही तो कळस मातीचा घेऊ शकता किंवा मग तांब्याचा घेऊ शकता। त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक लवंग इलायची टाकायची आहे। ठीक आहे, स्वस्तिक काढायचं आहे। पूर्ण कळस आहे ना तो पूर्ण तांदळाने भरायचा आहे, अखंड तांदूळ असले पाहिजे। ठीक आहे, त्यावरती तुम्हाला ना कॉईन्स टाकायचे आहेत। ठीक आहे, 21 कॉईन्स टाकायचे आहेत। बघा तुम्हाला कॉईन्स आहेत ना असे नाही टाकायचे आहेत, तुम्हाला कॉईन्स असे टाकायचे आहेत। ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला 21 कॉईन्स टाकायचे आहेत। तुम्ही नोटासुद्धा ठेवू शकता, सोनं ठेवायचं आहे छोटंसं, हळद कुंकू लावायचं आहे। ठीक आहे, आणि तुम्हाला तिथे फूल व्हायचं आहे आणि तुम्हाला ना तुमची मनोकामना आहे ना एक पेपरमध्ये लिहायची आहे। ठीक आहे, पेपरमध्ये तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता किंवा मग तुम्ही काय करू शकता, त्या कळसेवरती हात ठेवून तुम्हाला कुठलंही तुमचं आवडता लक्ष्मी मंत्र तुम्हाला 108 वेळेला म्हणायचं आहे आणि तुमची मनोकामना म्हणायची आहे। ठीक आहे, किंवा मग जर तुम्ही पेपरमध्ये लिहिणार असेल तर त्या अक्षताच्या आतमध्ये तुम्हाला तो पेपर टाकायचा आहे फोल्ड करून। ठीक आहे, आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही ते अक्षताचे तांदूळ तुम्ही जेवणाला वापरू शकता आणि पेपर तुम्ही कुंडीत घालू शकता आणि तुम्ही पाणी घालू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला छोटासा असा तो कळस बनवायचा आहे। ठीक आहे, तर हा छोटासा उपाय तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच तुमची मनोकामना पूर्ण होताना दिसून येईल। कारण ह्याला अक्षय पात्र बोललं जातं। ठीक आहे, महाभारतमध्ये कृष्णजींनी द्रौपदीला हलवता, ठीक आहे, त्यांच्या वनवासात म्हणजे त्याच अक्षय पात्रामध्ये त्यांनी आपलं अन्न शिजून खाल्लं होतं। ठीक आहे, तर म्हणून अशा पद्धतीने जर तुम्ही अक्षय पात्र बनवलात तर एकतर लक्ष्मी मातेचा वास आहे त्याच्यामध्ये। त्यानंतर मग बघा आता दान, तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींचं दान तुम्ही करू शकता। सगळ्यात महत्त्वाचं दान म्हणजे अन्नदान आहे। ठीक आहे, अन्नदानापेक्षा कुठलंही श्रेष्ठ दान नाही आहे। ठीक आहे, तर तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींचं दान करायचं आहे, तुम्हाला साखरेचं दान करू शकतात, तांदळाचं दान करू शकतात, कुठल्याही गोड गोष्टींचं सुद्धा दान करू शकता तुम्ही। ठीक आहे, मिठाई, सफेद मिठाई म्हणजे जे लक्ष्मी मातेला जी प्रिय आहे ती मिठाईचं तुम्ही दान करू शकता। ठीक आहे, कपडे दान करू शकता तुम्ही, अशा गोष्टींचं दान तुम्हाला करायचं आहे। ठीक आहे, गोरगरिबांना जे गरजू आहेत त्यांना। ठीक आहे, ह्याच्या तुम्हाला आता खरेदी कुठल्या कुठल्या गोष्टींची करायची आहे। ठीक आहे, बघा सोप्या आणि साध्या गोष्टींची तुम्ही खरेदी करू शकता। जे काही ना देवपूजामध्ये जी सामग्री वापरली जाते, ठीक आहे, जे काही देवांसाठी सामग्री वापरली जाते ना ती सगळ्या गोष्टींची तुम्ही खरेदी करू शकता त्या दिवशी। ठीक आहे, कारण बघा जर मोठ्या मोठ्या गोष्टी जर तुम्हाला जमणार नसेल खरेदी करायला तर हा शुभ दिवस आहे देवांच्या देवघरासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात। ठीक आहे, म्हणजे देवांचं खालचं जे आपण चौरंग घालतो ते तुम्ही खरेदी करू शकता। ठीक आहे, त्यानंतर मग तुम्हाला कुठलीही देवाची मूर्ती जर खरेदी करायची असेल तर ती तुम्ही करू शकता। ठीक आहे, तुम्हाला जर कुठलं यंत्र खरेदी करायचं असेल, ठीक आहे, ते तुम्ही करू शकता। त्यासाठी तुम्ही कवड्या त्या दिवशी खरेदी करू शकता।
अजून बघा तुम्हाला जर देवपूजेसाठी अगरबत्ती, धूप, दीप ह्या सगळ्या गोष्टींची खरेदी तुम्ही त्या दिवशी करू शकता. ठीक आहे, अतिशय शुभ दिवस आहे देवांच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी. ठीक आहे, तुम्हाला सेंदम मीठ हे खरेदी करायचं आहे. आता सेंदम मीठ हे का खरेदी करायचं आहे आपल्याला? ठीक आहे, सेंदम मीठ ह्याच्यासाठी खरेदी करायचं आहे ना की लक्ष्मी माताचे जे पिता होते, ठीक आहे, ते समुद्र त्यांचे पिता होते. ठीक आहे, आणि समुद्रामधूनच आपल्याला मीठ हे भेटतं. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला सेंदम मीठ हे खरेदी करायचं आहे त्या दिवशी विशेष करून. ठीक आहे, पूजा, सेवा, दान आणि गोष्टींची खरेदी ही करायची आहे. अतिशय शुभ आणि पवित्र दिवस आहे. तर ह्या दिवसाचा पूर्ण लाभ घ्या. ठीक आहे, लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याचा कुठलाही मौका सोडू नका. ठीक आहे, तर हाच होता माझा व्हिडिओ. जर तुम्हाला ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे आणि जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्थ राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.